यहां से अब 4 ओवर का मुकाबला, 4 ओवर का मुकाबला है, 24 गेंदों का मुकाबला है और 24 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे सुरू पड़ा टीम। हालांकि इस टीम का ज्यादा खेल नहीं देखा, लेकिन इस वक्त मैदान पर यह एक बड़ा घमासान देखने को मिलता हुआ। सुरुंग पड़ा बनाम कोमड़ विजय टीम। टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का मौका मिला है कपिल के इस टीम को और खुद कप्तान यहां पर आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। 24 गेंदों का यह मुकाबला। पहली गेंद अंपायर के शायद बाहर से गेंदबाजी करेंगे स्ट्राइक बल्लेबाज कपिल के लिए। यह पहली गेंद, पहली गेंद अच्छी गेंद वहां पर, अच्छी फील्ड वहां पर, शायद मिस फील्ड होती तो 4 रन भी मिल सकते, लेकिन तारीफ करनी होगी वहां पर फील्डर। अच्छी फील्डिंग वहां पर सचिन की ओर से। अलंकार तांडेल की ये पहली गेंद स्लोवर गेंद थी, चेंज ऑफ पेस गेंद थी, पूरी तरह परख नहीं पाए थे इस गेंद को, लेकिन वहां पर अच्छी फील्ड मदद मिली। ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी और ये लगातार की दूसरी डॉट गेंद। देखिए वेरिएशन आजकल की गेंदबाजी में काफी जरूरी होता है। आप एक ही लाइन से एक ही रफ्तार एक ही स्पीड से गेंदबाजी करेंगे तो वो बल्लेबाज आज के इस तरह से शातिर हो चुके कि बल्लेबाज को परखने में देरी नहीं करते। लेकिन यहां से गेंदबाज अलंकार तांडेल काफी अच्छी गेंदबाजी करते हुए लगातार ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी, इस गेंद को पुल किया है स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ, गेंद जाती 1 बाउंस, 4 रन। कोमड़ भुजा टीम यहां पर 4 रन से खाता खोला है बल्लेबाज कपिल कोहली ने। पहली गेंदे 2 गेंदे डॉट जरूर खेली थी उसने, उसके बाद चौवा अपने बल्लेबाजी का जोर दिखा दिया। ये गेंद फुल टॉस लाइन गेंद उसी दिशा में इस गेंद को खेला है, फील्डर थे वहां पर, लाजवाब ट्राई, 72 रन फील्डिंग अतिशमते द्वारा, सिंगल रन मिलेगी, सिर्फ सिंगल। लाजवाब फील्डिंग वहां पर, अपने आप को पूरी तरह गेंद के ऊपर झोंक दिया और वहां पर पूरी तरह 4 रनों को रोकते हुए सिर्फ 1 रन इस गेंद के ऊपर, जहां पर 4 रन होने चाहिए थे वहां पर सिर्फ 1 रन। लाजवाब एफर्ट, अपने आप को पूरी तरह उस गेंद के ऊपर झोंक दिया था और सिर्फ सिंगल रन से स्कोर बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। तारीफ काबिल लाजवाब फील्डिंग का मुजाहरा वहां पर। आशीष मते एक अच्छी गेंदबाजी अगर आपको करनी हो तो उसी तरह फील्डर के साथ, लेकिन ये गेंद फिर से एक बार अच्छी गेंद लगातार अंदर की तरफ ला रहे गेंदबाज बल्लेबाज थोड़े से मुश्किल में लग रहे हैं। अभी तक पूरी तरह इस गेंदबाज को परख नहीं पाए, 5 गेंदें फेंकी इस वक्त अभी तक गेंदबाज ने और रन खर्च के सिर्फ 6, 5 गेंदें 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। राज बस्ताव एक गेंद का सामना करते हुए सिंगल रन पर खेल रहे हैं और कपिल के लिए जो नीचे अपने 5-4 गेंदों का सामना करते हुए खेल रहे हैं अपने निजी 5 रनों पर। अच्छी गेंदबाजी अलंकार तांडेल अभी तक। ये गेंद फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद, इस गेंद को अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, करीबी मामला हो सकता है, डायरेक्ट हिट करने की कोशिश जरूर की थी लेकिन कोई गुंजाइश नहीं। 1 रन जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर, अंपायर का शायद 1 रन मिलेगी। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 7 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद 5-4 ओवर का यह मुकाबला है और इस प्रतियोगिता की बात करेंगे तो इन मौके पर इस प्रतियोगिता का आगाज हुआ और जिस तरह इस पूरी प्रतियोगिता का संगोपन हुआ, जिस तरह काफी कम वक्त में इस प्रतियोगिता का एन मौके पर यानी प्रस्ताव हुआ कि इस प्रतियोगिता रखनी है। तरगर स्पोर्ट्स आयोजित ये प्रतियोगिता है और मैट्रिक्स ट्रॉफी का जो आगाज हुआ यशवंत जी ओवलेकर जो निधि विधि एंड डेवलपर्स के जो प्रोपाइटर इनकी ओर से काफी बड़ा योगदान रहा है। मैन ऑफ द सीरीज सचिन जिघरत इनकी ओर से और बेस्ट बैट्समैन बेस्ट गोलंदाज इनकी सीके बिल्डर्स चेतन जी खारकर इनकी ओर से बाइसिकल दी गई है। तो काफी बड़ा यह मंच है सभी खिलाड़ियों के लिए। बल्लेबाज कपिल कोहली और राज बस्ताव इस वक्त मैदान के ऊपर 7 रन स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए बल्लेबाजी करते समय कोमड़ भुजा टीम अच्छा प्रदर्शन गेंदबाजी में। गेंदबाज अलंकार तांडेल 7 रन खर्च के सिर्फ ने गेंदबाज अतिश मते जिन्होंने एक केरले की तरफ एक अच्छी फील्ड की थी और 4 रन रोके थे अपनी टीम के लिए, वही अतिश मते, शायद अतिश मते वो आशीष मते थे, शायद उनके ही बंधु रहेंगे। लेकिन यहां से अब अच्छी गेंदबाजी करनी होगी। पहले और दूसरी ओवर की पहली गेंद राइट अमर 2 विकेट। ये गेंद अच्छी गेंद रफ्तार भरी गेंद थी, समझ नहीं पाए थे विकेट कीपर की दस्तानों में जाते हुए डॉट गेंद की समाप्ति रन की संभावना को समाप्त करते हुए गेंदबाज अतिश मते। देखिए अच्छी गेंदबाजी जो अलंकार तांडेल ने शुरुआत की थी अपने ओवर के पहली लगातार 2 गेंदें डॉट फेंकी थी, उसके कदमों के ऊपर कदम रखते हुए गेंदबाज अतिश मते की ये पहली डॉट गेंद लाजवाब
अच्छी गेंदबाजी, लगातार ये दूसरी गेंद, लेकिन इस वक्त और MH46 BZ7915 वॅगनर गाडी सर, ही गाडी कोणाची असेल काढायची आहे, कारण तिथं ट्रॉफिक जाम झाले. MH46 BZ7915 ही गाडी कोणाची असेल, त्वरित जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या विनंतीला मान देऊन आपली गाडी तिथून कृपया हटवायची आहे. MH46 BZ7915 फिर से एक बार दोस्तों मैदान पर चलते राज बस्ताव इस वक्त खेल रहे अपने निजी 1 रन पर, इस वक्त स्ट्राइक पर है शायद, और लेकिन गेंदबाज आतिश मदे की तारीफ करनी होगी. 2 गेंदे और सिर्फ 1 रन. ये गेंद फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, पल्लू स्कूप खेलना चाहते थे लेकिन ऑफ स्टंप के हल्की सी बाहर से जाते हुए गेंद, अंपायर ने इस गेंद को खराब दर्शाया. अतिरिक्त रन शायद इस इनिंग की ये पहली अतिरिक्त रन गेंदबाज आतिश मदे की ओर से, और ये सिंगल से स्कोर बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर. शायद हमने पिछले मुकाबला देखा था, लो स्कोरिंग मुकाबला हुआ था, 48 रन का शायद स्कोर हुआ था और काफी मार्जिन से टीम हारी थी, मोरावे टीम काफी मार्जिन से हारी थी. लेकिन इस वक्त इस मुकाबले में अगर आपको पकड़ जमाने तो अच्छा स्कोर खड़ा करना होगा, क्योंकि सुरुंगपाड़ा टीम एक अच्छी बल्लेबाजी के लिए भी जानी जाती है, तो उनके सामने अगर आपको टिके रहना है तो एक अच्छा स्कोर खड़ा करना होगा. ये गेंद फिर से एक बार इस गेंद को खेलता ऑफसाइड में, पॉइंट को चिरती हुई गेंद ऑफसाइड में, फील्डर मौजूद वहां पर, 1 रन चुरा है, दूसरा रन भी काफी सिंगल काफी तेजी से चुराते हुए बल्लेबाज राज बस्ताव. 2 रन मिलेंगे स्कोर के ऊपर, स्कोर लगता हुआ बिना कोई विकेट खोले बल्लेबाजी करते समय 11 रन. इस वक्त कोमोडोबुजा टीम लगातार अच्छी गेंदबाजी हो रही, कोई बड़ा शॉट अभी तक बल्लेबाजों के बल्लेबाजी से आया नहीं है. एक बड़ा शॉट जरूर है, निश्चित तौर पर एक ओवर में जरूरी होगा, लेकिन वो शॉट आना काफी जरूरी है. लेकिन ये गेंद फिर से एक बार लगातार खराब गेंदबाजी हो रही, राज बस्ताव लाइन देन से थोड़े से भटक रहे, ऑफ स्टंप्स के बाहर थोड़ी सी गेंद जा रही है, आउट स्विंग थोड़ा सा ज्यादा होता हुआ गेंदबाज राज बस्ताव का, और थोड़ी ऑफ स्टंप के अतिश मदे की ओर से लगातार ये स्कोर की है दूसरी खराब गेंद. टीम का कुल स्कोर बन चुका है 12 रन बिना कोई विकेट कोई बल्लेबाजी करते समय. कोमोडोबुजा टीम ओपनिंग जोड़ी मैदान पर कपिल कोहली और राज बस्ताव. ये गेंद फिर से एक बार शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, इस गेंद को खुल के खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क, लेकिन फिर से एक बार ये लगातार इस ओवर का ये तीसरा और लगातार का ये दूसरा वाइड. यहां पर अब काफी खराब गेंदबाजी, लगातार एक्स्ट्राज रन देते हुए गेंदबाज आतिश. देखिए बल्ले से रन नहीं आ रहे, लेकिन गेंदबाज थोड़े से मुश्किल में नजर आ रहे हैं. ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गेंदबाजी करे जरूर, लेकिन ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद, थोड़ा सा आउट स्विंग जाता होता हुआ, और बल्लेबाज के बल्ले से काफी दूर रहती हुई गेंद, ऑफ स्टंप के लाइन से काफी दूर जाती हुई गेंद. अंपायर उस गेंद को लगातार खराब दर्शा रहा है. इस ओवर की ये तीसरी अतिरिक्त रन और टीम का कुल स्कोर बन चुका है 14 रन. 14 रन दूसरी ओर प्रावधान पर है. 4 ओवर का ये मुकाबला देरी से आए हुए प्रेक्षकों को बताना चाहूंगा, इस रजनी की ये इस टूर्नामेंट के तीसरे रजनी का ये पहले फेरी का चौथा मुकाबला सुरुंगपाड़ा बनाम कोमोडोबुजा के बीच. टॉस हारकर बल्लेबाजी करने का मौका मिला था कोमोडोबुजा टीम को, लेकिन बल्लेबाजी करते समय अभी तक कोई खास प्रदर्शन यानी कोई बड़ा शॉट, एक चौका जरूर आया था बल्लेबाज कपिल कोहली के बल्ले से, लेकिन उसके बाद कोई बड़ा शॉट नहीं. लेकिन ये भी मिसफील्ड, वहां पर नतीजा हमने देखा, गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप एरिया में, अंपायर का इशारा, बल्ले से आता हुआ 4 रन. वे गुण लेकर हमारे स्कोरर प्रणीत जी महात्रे. दर्शकों को मजा कब आता है मुकाबले में, जब बड़े शॉट लगते हो, बड़े छक्के बड़े चौके लगते हो, तो दर्शकों को मजा आता है. इतनी ये रात है और ठंड का भरा मौसम, लेकिन अब यहां से डायरेक्ट हिट करने की कोशिश नाकामयाब, और थ्रो वहां पर 1 रन चुराया, दूसरी की कोशिश और ये दूसरा भी पूरा करते हुए दोनों बल्लेबाज. काफी बढ़िया अंडरस्टैंडिंग दोनों बल्लेबाजों में, काफी अच्छा रनिंग बिटवीन विकेट, सिंगल को डबल में कन्वर्ट किया. जहां पर 1 रन नहीं थी वहां पर सिंगल को डबल कन्वर्ट करना, इतनी बड़ी ठंड है, उन ठंड के मौसम में अपने आप को पूरी तरह 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. और फिर से एक बार विनती होगी 7915 MH46 BZ 7915, ये गाड़ी किसकी हो आप तुरंत वहां पर संपर्क करें और उस गाड़ी को हटाया जाए. फिर से एक बार हम दोस्तों मैदान के ऊपर चलते. ये गेंद अच्छी गेंद थी, कोलवर अच्छी गेंद थी, वहां पर सिंगल चुराया, दूसरी की कोशिश, लेकिन नहीं, वहां पर रोका है कपिल ने. सिंगल से स्कोर बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर. इससे 1 रन से स्कोर बढ़ता हुआ, स्कोर का टीम का कुल स्कोर बनता हुआ 21 रन.
21 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये दूसरी ओवर यहां से समाप्त होती हुई। देखिए पहले ओवर में सिर्फ 7 रन आए थे, उसके बाद जो गेंदबाजी की है आतिश मते ने, थोड़े से खराब गेंदे, 3 वाइड, एक चौवा उनके गेंदबाजी के ऊपर। MH46 BZ 7915 ही गाडी कोणाची असेल मित्रा, आपल्याला वारंवार विनंती करतोय, आपल्यामुळे या स्पर्धेमुळे कोणाला त्रास होता कामा नये याची कृपया नोंद घ्यायची, आणि कोणाची गाड्या असेल कृपया तिथून काढायच्या, आठवायच्या विनंती असेल. पुन्हा वारंवार तुम्हाला आम्ही कॉल करतो, आमच्या विनंतीचं मान द्यायचा. एवढं मोठं आयोजन आहे आणि या आयोजनाला कुठेतरी गालबोट लागू नये. निश्चित जी सोसायटीवाले आहेत ते कृपया कंप्लीट करायला चालेल, त्याच्यामुळे कुठेतरी आपण स्पर्धेला सहकार्य करायचं आणि जी गाडी कोणाची असेल मित्रा आठवायची तिथनं. दोस्तों चलते मैदान के ऊपर हमारे स्कोरर प्रणय माथुर जी हमारे प्रणय माथुर मोरावी से बिलोंग करते हैं. प्रणय माथुर जिस तरह गेंदबाजी की थी, पहले ओवर में सिर्फ 7 रन, एक चौवा आया था, ऐसा लग रहा था. पहली गेंद अच्छी डॉट पे की थी, उसके बाद सिंगल आया था, ऐसा लग रहा था कि कहाँ ना कहाँ पर बल्लेबाजी पर अंकुश लग रहा है. लेकिन उसके बाद जो गेंदबाजी ने खराब 3 वाइड करार, नए गेंदबाज आ चुके हैं मैदान के ऊपर. आशीष मते जिन्होंने वहां पर अच्छी फील्ड की थी, वो आशीष मते इस वक्त गेंदबाजी की भागदौड़ संभाले. राइट अप राउंड विकेट गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक बल्लेबाज यहां पर कपिल कोहली के लिए. कपिल कोहली के बल्ले से 2 चौके आए हैं, एक अच्छा योगदान देते हुए अपनी टीम के लिए कपिल कोहली. ये गेंद स्लोवर गेंद, चेंज ऑफ लेन, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, कवर के ऊपर से जाता हुआ इस ओवर का, इस टूर्नामेंट का, इस इनिंग का यह पहला माइटेड 6 रन. डीजे और दोस्तों ये इस टूर्नामेंट का 100वां षटकार. बल्लेबाज कपिल कोहली के बल्ले से वन मैन आर्मी की तरफ लड़ता हुआ अपनी टीम के लिए 2 छक्के, एक छक्का अभी तक दागा अपनी इनिंग से. लाजवाब कवर के ऊपर से इस गेंद को उड़ाया था. लाजवाब लाजवाब बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज कपिल कोहली के बल्ले से आता हुआ ये माइट हिट 6 रन. फिर से एक बार अपनी ओर की अगली गेंद, ये गेंद फिर से एक बार स्लोवर गेंद. इस वक्त गेंद हवा में, वहां पर फील्डर मौजूद थे. काफी काफी देर तक गेंद हवा में थी, ऐसा लग रहा था कि कैच होने की संभावना है, लेकिन फील्डर गेंद के ऊपर नहीं पहुंच पाए. सिंगल रन मिलेगा, 1 रन से स्कोर बढ़ेगा. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ तीसरी ओवर यहां पर पायदान पर है और 28 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ. आखिरी कुछ गेंदें शेष इस ओवर की. 28 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ. अभी तक इस ओवर की 4 गेंदें शेष. बल्लेबाजी करते सिराज 2 गेंदें खेली है, 3 रन, और कपिल कोहली जो 12 गेंदों का सामना करते हुए 21 रन. ये गेंद रिवर्स शॉट खेलने का प्रयास, सीधे बल्ले से रन नहीं आ रहे. यहां पर कोशिश की रिवर्स शॉट लेकिन नाकामयाब. डॉट गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त करते हुए गेंदबाज विकेट कीपर ने अपना काम किया. आशीष मते अच्छी गेंदबाजी ऑफसी करते हुए छक्का खाने के बाद ये गेंद लगातार दूसरी डॉट गेंद, लेकिन गेंद बल्ले पर लगती विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद, और ये पहला विकेट वाला विकेट. बल्लेबाज राज मैदान से बाहर. डीजे को कार्ड के ऊपर स्कोर लग चुका है. टीम का कुछ स्कोर बन चुका है 28 रन, 1 विकेट के नुकसान पर. कोंगोट बुजा टीम बल्लेबाजी करे. 12 गेंदों का सामना किया बल्लेबाज कपिल ने और 21 रनों पर घिरे. यहां से अब कपिल कोहली को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पर लाना होगा. खुद कप्तान है और खुद कप्तानी पारी मैदान के ऊपर खेलते हुए बल्लेबाज कपिल. लाजवाब ने इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष. टीम का कुछ स्कोर बनता हुआ. नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए श्लोक कोहली एक हार्ड हिटर बल्लेबाज है. क्षमता इस खिलाड़ी में, अब लेकिन क्षमता को आजमाना होगा, अपनी ताकत को मैदान के ऊपर दिखाना होगा और बड़े शॉट दागने होंगे. अपनी टीम को एक सम्मानजनक स्कोर खड़ा करना होगा टीम के लिए. बल्लेबाज श्लोक कोहली इस वक्त मैदान के ऊपर. ये गेंद फिर से एक बार स्लोवर गेंद, तारिबे काबिल उड़ाया और ये 6 रन.
ओवर में जुड़ाने होंगे, एक सम्मानजनक स्कोर खड़ा करना होगा और एक अच्छे टारगेट की तरफ अपने टीम को लाना होगा मैदान के ऊपर। 3 ओवर का खेल समाप्त, नए गेंदबाज मैदान के ऊपर सचिन तांडेल। गेंदबाजी की बात करेंगे, पहले ओवर में आया था निजी 7, उसके बाद आतिश मते ने फेंके 6 गेंद और 14 रन खर्च किए। उसके बाद तीसरे ओवर में आशीष मते 13 रन खर्च किए अपने ओवर में। 5 गेंदें अच्छी फेंकी थी इस गेंदबाज ने, लेकिन आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट, 6 रन आया। टीम का कुछ स्कोर बनते हुआ 34 रन। निश्चित गुण विनंती असेल प्रेक्षकांना, आपण नाईटची स्पर्धा आहे, 31st आहे आणि आपण जे कोणी एन्जॉय करत असाल, मद्यपान करत असाल तर बाउंड्री लाईन आहे त्याच्या मागे बसा कृपया, कारण स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा, एवढी मोठी स्पर्धा आहे, कुठेतरी आपल्या मुले कुठेतरी या स्पर्धेला गालबोट लागू नये आणि लाईव्ह स्पर्धा आहे। यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह बघतोय, कव्हरेज केली जाते, तर आपण कुठेतरी कॅमेऱ्यामध्ये अडलू नये, या स्पर्धेला कुठेतरी गालबोट लागू नये याचा प्रयत्न असेल। लेकिन ये गेंद अच्छी गेंद थी लाजवाब फील्ड अपने फॉलो तरफ इस गेंद को रोकते हुए गेंदबाज सचिन तांडेल। टीम का कुछ स्कोर बनता हुआ 34 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ। अच्छी बल्लेबाजी मैदान के ऊपर कपिल कोहली 13 गेंदे 21 रन 6 गेंदे 2 रन। श्लोक कोहली अच्छी गेंदबाजी कही जाएगी। शैलेश मुदी तरगर वर्सेस चिरले चैलेंजर, दोनों टीम के कप्तान को गुजारिश है उसके बाद जो मुकाबला होगा टॉस के लिए आना है, शीघ्र ही प्रस्थान करना है, ये बड़ा मुकाबला हो सकता है। और छोटे इस अगले मुकाबले में इस बल्लेबाज की बल्लेबाजी देंगे कि आशीष मात्रे है और काफी बड़े खिलाड़ी है हमारा अक्षय मात्रे, काफी नजदीकी दोस्त है। पैक किया शायद सीके बिल्डर्स चेतन खारगर, इनकी पैक की हुई टीम। ये गेंद फिर से एक बार रफ्तार भरी गेंद थी, जोरदार अपील जरूर किया था लेकिन अंपायर द्वारा कोई नहीं इशारा और ये एक ही रन मिलेगा इशारा लेग बाइज, यानी बल्लेबाज के खाते में ये रन जाएगी जरूर नहीं, एक ही रन मिलेगी हम टीम के लिए। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 35 रन। 4 गेंदें शेष है और प्रणय 4 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे, 1-2 बड़े शॉट जरूर आना होगा, तब जाके कहीं ना कहीं एक अच्छा टारगेट सेट हो सकता है। तो आने वाले जब आप गेंदबाजी करेंगे तो आपको मौका मिलेगा, आपके गेंदबाजों को उन रनों को डिपेंड करने के लिए एक मौका मिलेगा। उस मौके को अब यहाँ से आपके बल्लेबाजी के ऊपर है कि आने वाली 4 गेंदों में आप कितना रन बनाएंगे, कितना टारगेट सेट करेंगे। ये 4 गेंदें बताएंगी कि आने वाले अगले सेकंड इनिंग में 24 गेंदों में कितने रन डिपेंड करेंगे। ये गेंद देखिए लाजवाब, तारीफ करनी होगी इस गेंदबाज की, बेहतरीन गेंदबाजी की, एंड मौके पर इस तरह से गेंदबाजी करना है अच्छी गेंदबाजी की निशानी है। और वही करते हुए गेंदबाज सचिन तांडेल ने फेंकी अभी तक निजी 3 गेंदे और तीनों के 3 गेंदे डॉट फेंकी है। लेग बाइज की जो 1 रन मिली थी वो गेंदबाज के खाते में कभी तो पकड़ते नहीं, तो शायद तीनों के 3 गेंदे डॉट, लाजवाब, बेहतरीन और अच्छी काफी तारीफ काबिल गेंदबाजी। गेंदबाज सचिन तांडेल की अगली गेंद, ये गेंद फिर से एक बार उठाना चाहते थे, करीबी मामला हो सकता है लेकिन वहां पर मिसफील्ड, शायद ये एक भी रन नहीं मिल सकता था, खतरा हो सकता था, लेकिन वहां पर विकेट कीपर थोड़ी सी जल्दबाजी कर बैठे और नतीजा 1 रन चुराया बल्लेबाज ने। 1 रन से स्कोर बढ़ेगा, स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ 36 रन। आखिरी 2 गेंदें शेष, कपिल कोहली ऑन स्ट्राइक पर है। इस खिलाड़ी से अब उम्मीदें थोड़ी सी ज्यादा रहेगी क्योंकि इस बल्लेबाज के बल्ले से 2 चौवार 1 छक्का जरूर आया, तो क्षमता इस खिलाड़ी में, अपनी क्षमता को आजमाना होगा मैदान के ऊपर। आखिरी 2 गेंद, एक बड़ा शॉट, एक अच्छा टारगेट सेट हो सकता है, लेकिन यहां से गेंदबाज सचिन तांडेल की यह गेंद फिर से एक बार उड़ाया और अच्छा रन, लाजवाब, अफलातून, 6 रन। अगर वर्सेस चिरले चाले तो दोनों टीम के कप्तान को गुजारिश है आपको टॉस के लिए आना है क्योंकि इस मुकाबले की काफ़ी ये घरेलू मैदान है और इस मैदान के ऊपर ये दोनों टीमें हम देखते हैं ज़्यादातर तरगर टीम प्रैक्टिस करते हैं, तो घरेलू मैदान के ऊपर सामना देखने के लिए काफ़ी पब्लिक आ चुकी है। तो ये आखिरी गेंद इस इनिंग का सचिन तांडेल की आखिरी गेंद, उड़ाया, फिर से एक बार इस गेंद को खेला, ऑन साइड में फील्डर वहां पर मौजूद है, लॉन्ग ऑन क्षेत्र में इस गेंद को खेला, 1 रन चुराया, दूसरी की कोशिश और बल्लेबाज बाद। देखिए मेरी आवाज तो निश्चित तौर पर कपिल कोहली के कानों पे गूंजी थी और जैसे मेरी आवाज कपिल के कानों पे गूंजे, एक बड़ा शॉट देखने को मिला फाइन लेग सीमा रेखा की ऊपर से उस गेंद को खेला था और 6 रन मिले थे पिछली गेंद के ऊपर से। इसके बाद आखिरी गेंद पर एक सिंगल, टीम का कुल स्कोर बनता हुआ 6 और 7, आखिरी 2 गेंदों में आए महज 7 रन और टीम का कुल स्कोर बनता हुआ
43 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लग चुका। 4 ओवर का खेल यहाँ से समाप्त होता हुआ। इसके बाद जो मुकाबला होगा शैलेश स्मृति तरगर और चैलेंजर चिरले चैलेंजर के बीच टॉस होगा। दोनों टीम के कप्तान को आना है। तरगर टीम के कप्तान यहाँ पर आ चुके हैं, तो विनती है चिरले चैलेंजर टीम के कप्तान, तो आपको शीघ्र ही प्रस्थान करना है। आने वाली 24 गेंदे और 44 का टारगेट है। पिछले मुकाबले में हमने देखा था शायद 48 रन का टारगेट था पिछले मुकाबले में, और उस मुकाबले को शायद बतौर गेंदबाजी जब सेकंड इनिंग में गेंदबाजी करने के लिए आई थी वाघेली टीम, तो वाघेली टीम ने वहां पर बतौर गेंदबाजी काफी अच्छी गेंदबाजी की थी। वहां पर राम पटेल मैन ऑफ द मैच और 3 विकेट शायद पहले ओवर में हासिल किए थे। वहां से उस मुकाबले को पूरी तरह अपने नाम किया था और जीता था। लेकिन अब ये मुकाबला थोड़ा सा आसान लगता हुआ, क्योंकि ये आपको प्रति ओवर 11 के अवसर से इस मुकाबले को जीतना है। तो अब बनाने में 24 गेंदे और 44 का पीछा करना है। 24 गेंदे 44 रन। बल्लेबाजी की बात करेंगे तो शुरुआती में कपिल कोहली ने लाजवाब बारी के लिए अपनी टीम के लिए 16 गेंदों का सामना किया, 2 6 और जो 24 लगे और अपने नीचे 28 रन की एक लाजवाब इनिंग। उसके बाद राज बस्ताव शायद कुछ कर नहीं पाए, 4 गेंदे खेली और सिर्फ 3 रन बनाए अपनी टीम के लिए। श्लोक कोहली जिन्होंने 4 गेंदों का सामना किया और सिर्फ 7 रन। पहली गेंद पर रहेगा आगाज जरूर किया था, लेकिन उसके बाद 2 गेंदे डॉट, यानी सिर्फ 7 रन बनाए अपनी टीम के लिए। और टीम का कुछ कर मतलब 43 रन। अब आने वाली 24 गेंदे और 44 का पीछा करना। इसके बाद जो मुकाबला होगा तो मैं शीघ्र ही प्रस्थान करना। तरगर टीम के कप्तान आ चुके हैं, तो चिरले चैलेंजर टीम के कप्तान को गुजारिश है कि आपको टॉस के लिए, तो दोनों टीम के कप्तान आ चुके हैं और यहाँ पर टॉस होगा। टॉस करेंगे हमारे बीच। थँक्यू। तर टॉस केला जाईल, तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अनिलजी पारगावकर साहेब, आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। नेक्स्ट मॅच शैलेश स्मृती तरगर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये चॅलेंजर चिरले या 2 टीममध्ये टॉस केला जाईल। स्मित पारगावकर यांचे पिताश्री आहेत अनिलजी पारगावकर, आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। टॉस केला जातोय। टॉस जिंकलाय शैलेश स्मृती तरगर या टीमने। टॉस तुम्ही जिंकलाय। आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहात आणि 4 मॅचेस देखील आतापर्यंत तुम्ही पाहिलेत। 4थी मॅच चालू आहे, 5वा सामना तुम्हाला खेळायचा। टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। आज कॅप्टन बनण्याची संधी तुला मिळाली। या वर्षी चांगला खेळ तुझ्या माध्यमातून देखील होतोय आणि तुझ्या टीमच्या माध्यमातून देखील होतोय। एकंदरीत ही स्पर्धा पार पाडत असताना कशा प्रकारचा अनुभव होता? स्पर्धा तर आम्ही पोराही मेहनत घेतली म्हणून स्पर्धा झाली चांगली। तेच थँक्यू। हे होते स्मित पारगावकर। ते येस थँक्यू। प्रशांत मुंगाजी याचा आवाज तुम्ही ऐकला। या अगोदरच्या इनिंगमध्ये हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेले समालोचक आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये सुमधुर वाणी तुम्ही ऐकली। जाऊया सेकंड इनिंगसाठी 44 रनचं लक्ष्य, आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा टीम आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरगर तथा ग्रामस्थ मंडळ तरगर व फूडी प्लस मॉर्निंग ग्रुप उलबेनोड यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्वर्गीय सौभाग्यवती संध्याताई रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेशदादा नामदेव मोकल यांच्या स्मरणार्थ मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 चे हे पर्व आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आम्ही आमंत्रित करतोय यशवंतजी ओवेकर, आपण व्यासपीठावर या। तर
मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. महादेवजी भोईर आपण यायचं आहे, आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तर रुपेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल महादेवजी भोईर. आणि त्याचबरोबर अनिलजी पारगावकर साहेब आपण देखील आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. शैलेश मोदी तरगर टीमचे कॅप्टन स्मित पारगावकर यांचे ते पिताश्री आहेत. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. या मोमेंटला लाईन चांगली होती परंतु ही लाईन मिस केली. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाली. आशिष मध्ये आणि अतिश मध्ये ही जोडी. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज दिनेश उलवेकर एक लेजंड खेळाडू आहेत. 40+ मास्टर, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा आणि अनुभव देखील टासून भरलेला आहे. या मोमेंटला स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन झाले, फटका फसला. लीडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन क्रमांक पहिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आशिष मध्ये. कोणतंही खातं न खोलता आशिष मध्ये आपल्याला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय दिनेशजी उलवेकर ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करत होते. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, बॉलने स्टान्स बदलले बॅट्समनने आणि एक चांगला झेल फिल्डर रोशन कोळी त्या ठिकाणी तैनात होता. पहिला विकेट प्राप्त केला दिनेश उलवेकर यांनी. 44 धावांचं लक्ष आहे सध्याच्या घडीला. जर मॅच तुम्ही पाहिली तर कैलासवासी मंगेश दादा भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय. प्रतीक 11 सुरुंगपाडा. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वैभव तांडेल याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 षटकार लगावले रुपेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालाय. न्यू बॅट्समन वैभव तांडेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली. अप्रतिम दर्जाचा हा फटका. पंचांचा इशारा येतोय 4 रनसाठी. हा नजाकत भरलेला स्ट्रोक. स्कोरबोर्ड ओपन झालाय प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमचं. 1 गडी बाद 4 रन. आज चौकार. आदरणीय पंढरीनाथजी भगत साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आज मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज वर्षाचा शेवटचा दिवस 2023 या वर्षाचा 31. उद्यापासून मात्र इंग्रजी नववर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 4 रनने आतापर्यंत स्कोरबोर्ड देखील ओपन झालाय. प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमचं क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलवली जाते. मिडॉनचा फिल्डर हा मिड विकेटला नेला जातोय. स्क्वेअर लेगला देखील फिल्डर आहे. बॉलर पुन्हा एकदा दिनेशजी उलवेकर सज्ज होतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक महत्वाचा विकेट. ईट का जवाब पत्थर से या अगोदरच्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर रणनीती बदलली आणि आणखीन एक विकेट गमावलाय टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमने. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय कोलोर पद्धतीचा हा बॉल होता. लाईन चांगली होती. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडासा प्रभावित झाला बॅट्समन आणि दुसरा विकेट आता मात्र गमावलाय वैभव तांडेल. 4 रनचं योगदान त्याचं राहिलं आणि बॅट्समन क्रमांक दुसरा देखील या ठिकाणी गमावलं जातो. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सचिन तांडेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सचिन तांडेल 44 धावांचं लक्ष. अजूनही 40 धावा पूर्ण करायच्या आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 4 आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय दिनेशजी उलवेकर.
4 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेत, एक चौकार त्यांच्या विरुद्धामध्ये आलेत. 2 महत्वाचे बॅट्समन या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी गमावलेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणखीन एक विकेट. 3 महत्वाचे विकेट या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त केलेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. तर टीम मंगेश दादा भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे या टीमसाठी सुवर्ण संधी आहे. जर सामना तुम्ही जिंकलात तर विकासजी मुकादम यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झाले. अजयजी मडवी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. न्यू बॅट्समन आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये असताना प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमच्या या बॅट्समनना एक मोठा खेळ मात्र जरूर करावा लागेल विजय संपादन करण्यासाठी. फटका तर जरूर चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात होता. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न, फेकी ही गचाळ झाली. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. बॉल त्याने जज केला. विनोद भगत त्या ठिकाणी भरपूर वेगाने धावत गेला आणि या बॉलवर रन मिळाले ते म्हणजे 2 आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 रन. अप्रतिम दर्जाचं षटक. 3 महत्वाचे बॅट्समन बाद केले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो मेगा स्क्रीनवर. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर होता. बॉल त्याने जज केला. फेकी भरपूर वेगाने केली. विकेट कीपर चा ताबा देखील सुटला. नियंत्रण त्याचं चुकलं आणि त्यानंतर विनोद भगतने भरपूर चांगली कामगिरी केली. धावा त्याने वाचवल्या आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 6 रन. समीकरण बदलला येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 38 रनची गरज. 18 चेंडू आणि 38 धावा. एक महत्वपूर्ण मॅच मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय. मान्यवरांची अफलातून गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. आज जर आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफेरीन जिथे नजर जाईल तिथे फक्त मायबाप प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केले. गोलंदाज रोहन कोळी. फिरकीचा जादूगर. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे या बॉलरकडे. याच मैदानामध्ये काही कालावधी पूर्वी सनसिटी ट्रॉफी याच मंगेश भगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. स्विच इट करण्याचा प्रयत्न. रोहन कोळीचा हा बॉल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आपले इरादे स्पष्ट केलेत. 44 धावांचं लक्ष असताना 11 रनची सरासरी होती प्रति ओव्हरमध्ये. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्वपूर्ण षटक रिलीज केलं दिनेश उलवेकर यांनी. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. या बॉलवर फटका चांगला आहे. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार देखील आला. षटकाराने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 रन याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता प्रतीक 11 सुरुंगपाडा संघ. आणि एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अतिश मतेच्या माध्यमातून. या बॉलवर देखील इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेची 3री रात्र. या मॅच मध्ये जर पकड निर्माण करायची असेल प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमला तर एक
मोठी खेळी मात्र दोन्ही बॅट्समनना साकारावी लागेल. षटकार चौकारांची परिभाषा या दोन्ही बॅट्समनना बोलावी लागेल. गोलंदाज पुढे एकदा रोहन 3 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. फिल्डर तैनात आहे. अप्रतिम दर्जाचा झेल 9 जण भोईरच्या माध्यमातून टिपला जातोय. मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजी या टीमचा असा एकमेव फिल्डर ज्याच्या हातामधून कधीही कुठला झेल सुटणं अशक्यच होताना आपण पाहिलं असेल. कारण प्रत्येक झेल पकडण्याचा त्याचा मानस असतो आणि अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल भरपूर धावला होता हा स्ट्रोक ज्यावेळेस खेळला. वेलकम अमित दादा पाटील, आपलं देखील सरस स्वागत असेल. स्किमर्स फॅमिलीचे ते मेंबर आहेत आणि अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. भव्य रक्तदान शिबिर. 4 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत, पूर्णपणे जकडून ठेवलंय. टीम मंगेश दादा भगत प्रतिष्ठान कोंबडभुजी या टीमने प्रतिस्पर्धी प्रतिकेलेवन सुरुंगपाडा या टीमला 4 बॅट्समन त्यांनी आतापर्यंत गमावलेत. समीकरण बदलले. 14 बॉल आणि 31 रनची गरज. अलंकार तांडेल न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन, डावखुरात्याचा गोलंदाज परंतु त्याच्या विरुद्धमध्ये डावखुरात्याचा फलंदाज पाहायला मिळतोय. वेग भरपूर होता, पंचांचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील ॲड होते. 14 रन आतापर्यंत झालेत आणि येणारे 14 चेंडू आणि रन मात्र कंप्लीट करायचे आहेत, त्या म्हणजे 30 रन. 14 बॉल आणि 30 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली फक्त. समीकरण बदलले. 13 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये, कारण प्रणय सर जर आपण पाहिलं या बॉलवर जर एखादा षटकार आला ना तर एक नवी ऊर्जा प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमच्या या बॅट्समनमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. सामना थोडासा खुला होईल जर या बॉलवर एखादा मोठा फटका आला, परंतु जर हा बॉल निर्धाव आला तर दबाव मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमचा देखील. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. रोहन या क्षणाला इनसाइड एज होती, परंतु स्लिपच्या दिशेने फिल्डर होता. विनोद थोडासा फंबल तो झाला. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 16 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बॅट्समन महत्त्वाचे गमावलेत. येणारी 12 बॉल आणि आता मात्र 28 रनची गरज आहे. 14 रनची सरासरी प्रति ओव्हरमध्ये मात्र जरूर खऱ्या अर्थाने गाठावी लागेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम मंगेश दादा भगत प्रतिष्ठान कोंबडभुजी संघ. नेक्स्ट मॅच शैलेश स्मृती तरगर त्यांच्या विरुद्धमध्ये शैलेंजर 11 चिरले. टॉस जिंकला. शैलेश स्मृती तरगर या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. स्मित पारगावकरने 12 चेंडू आणि 28 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. कोंबडभुजी एक्सप्रेस विनोद भगत आपल्या वेगाच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नावारूपाला आलेला गोलंदाज. अनेक वर्ष कोंबडभुजी टीमच्या दरम्यान क्रिकेट खेळत असताना अनेक स्पर्धा गाजवल्या. खुल्या गटातील क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी ज्या ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस या गोलंदाजाने साकारली. ती संधी मिळालेल्या संधीचं सोनं सातत्याने राहिले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार आपणास आम्ही सूचित करतोय की 20 मिनिटांचा कालावधी या प्रत्येक इनिंगला दिला जातो. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे. समीकरण येऊन टेपले. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 28 रनची गरज. पहिला बॉल विनोदचा पहिला बॉल. स्वागत केलं. चेंडू चाललाय समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट केलाय. हा येतोय षटकार. या षटकाराने
नंतर हा बॉल देखील स्विच इट खेळायचा होता. स्विच इटचा फटका, परंतु लाईन मिस केली. हा फटका ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमचं हाताचं नियंत्रण, तुमची नजरेची पकड ही भरपूर महत्वाची असते आणि ज्यावेळेस ते प्रात्यक्षिक तुमच्या माध्यमातून अस्पष्ट. हा बॉल देखील या क्षणाला देखील लाईन चांगली होती. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 22 धावांची गरज. येणारे 9 चेंडू आणि 22 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय फटका, चांगला डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल त्याने जज केलाय काव कॉर्नरला. नौजन आणि फेकी थोडीशी गचा आहे या क्षणाला नौजनच्या माध्यमातून. जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र धावा आहेत, त्या म्हणजे 2 धावा पूर्ण केल्या. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 रन होत आहेत. 8 बॉल आणि 20 रनची गरज. स्ट्राईक देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मेन बॅट्समन अतिश मते. सलामीवर बॅट्समनची भूमिका काय असते याचा प्रात्यक्षिक तो आतापर्यंत दाखवतोय. 8 चेंडू त्याने आतापर्यंत पेस केले. 16 रनवर तो खेळतोय. बॉलर पुन्हा एकदा विनोद सज्ज होतोय. इनसाइड एज होती, परंतु या क्षणाला जर आपण पाहिलं तर थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. या क्षणाला वेगवान बॉल पाहायला मिळाला, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अतिश मध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. येणारे चेंडू आहेत 7 आणि 20 रनची गरज. या बॉलवर जर एखादा षटकार आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 20 रन. फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय वाईटिश लॉंग ऑफला. फिल्डर आहे परंतु त्याच्या माध्यमातून होते ही चूक. एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमच्या माध्यमातून. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या जर आपण पाहिले तर 28 रन आतापर्यंत झालेत आणि समीकरण बदलले. येणारे 6 बॉल आणि 16 रनची गरज आहे. 6 चेंडू सांगतील की या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल. आज मात्र 16 धावा पूर्ण केल्या जातील की काय. प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमच्या माध्यमातून हे प्रश्नचिन्ह या तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे की या शेवटच्या ओव्हरमध्ये या 16 धावा डिपेंड करून टीम कैलासवासी मंगेश दादा भगत प्रतिष्ठान कोंबडवजी या टीमला कोणता गोलंदाज विजय प्राप्त करून देईल हे प्रश्नचिन्ह देखील आहे. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल शेवटच्या ओव्हरसाठी आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. राज बस्ताव अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे, परंतु सध्याची स्थिती जर या मॅच मध्ये पाहिली ना तर धावा रोखाव्या लागतील विजय प्राप्त करण्यासाठी राज बस्तावला. जर सामना जिंकला मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडवजी या टीमने तर विकास मुकादम यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील जाहीर झाले. 6 बॉल आणि 16 रन. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय अलंकार तांडेल. डावकुऱ्याचा हा बॅट्समन. रातचा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. फिल्डर होता. शॉट फाईन लेगला आणि एक सिंगल फक्त कंप्लीट केली. ज्या बॅट्समनने आतापर्यंत एक चांगली सुरुवात करून दिली अतिश मतेला त्याने स्ट्राईक रोटेट केली आणि समीकरण येऊन टेपले. येणारी 5 बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत, त्या म्हणजे 15 धावा. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. प्रेक्षकांना देखील प्रतीक्षा लागली की ही मॅच कोणता संघ जिंकेल. 5 बॉल 15 रन.
हा बॉल स्लोन पद्धतीचा बॉल, या निर्धाव स्वरूपाच्या बॉलने पुन्हा एकदा एक नवी ऊर्जा जतन केली टीम मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजी या टीम मध्ये. समीकरण बदलले 4 बॉल आणि 15 धावा. जी रणनीती त्याने आखली ती रणनीती सफल करण्यासाठी अचूक टप्प्यावर भेदकपणाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजी टीम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर फटका चांगला आहे. ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका अतिश मतेच्या बॅटमधून येतोय. हा दमदार स्ट्रोक या मॅच मध्ये टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमला कमबॅक करून देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराला दबाव वाढलाय, सामन्याचे चित्र बदललं. 3 बॉल आणि 9 धावा. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 3 चेंडू आणि 9 धावा. लक्ष थोडेसे दूर आहे, परंतु जर विजयाची महत्वाकांक्षा मनामध्ये ताईत केली, जिद्द चिकाटीने जर तुम्ही खेळलात तर विजय प्राप्त देखील तुम्ही करू शकता. तीन बॉल आणि 9 धावा. 3 चेंडू आणि 9 रन. हा बॉल या मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय पंचांचे हात फैलावलेत. यस, इट इज अ वाईट. पंचांचा इशारा आला. अवांतर स्वरूपाचा हा बॉल आणि अशा प्रकारच्या धावा कुठेतरी कोंबडभुजी टीमचा दबाव वाढवतात. आणखीन एक अवांतर स्वरूपाचा बॉल. कौतुक करावा लागेल गोलंदाज कौतुक करावा लागेल या ठिकाणी बॅट्समनचे देखील, कारण त्यांनी अजूनही आशा सोडली नाही या मॅचची. 3 चेंडू आणि 7 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज होती. पुन्हा एकदा जीवदान मिळालं अतिश मतेला. सुरुवातीला देखील फर्स्ट स्लिपला त्याचा झेल होता, तो झेल सुटला आणि त्यानंतर एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल आणि आता मात्र 7 रनची गरज. 2 चेंडू आणि 7 धावा. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. हा बॉल देखील या मोमेंटला आपण पाहू शकतोय रनआउटची संधी आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि सामन्याचं चित्र बदललंय. 1 बॉल आणि आता मात्र 6 रन. सामन्याचं चित्र बदललंय. आज 31. आज अनेक मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी, परंतु पैसा वसूल ही मॅच. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, याचं दर्शन घडवून देणार ही मॅच. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला होता पहिल्या मॅच मध्ये की क्रिकेट असा एक खेळ आहे की 6 बॉलमध्ये कधी कधी एकही धाव होत नाही, परंतु एका बॉलमध्ये 6 धावा होतात. परंतु आज हा विक्रम अलंकार तांडेल पूर्ण करेल की काय, विजय प्राप्त करून देईल की काय, हे प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये. 1 बॉल आणि आता मात्र 6 रन. मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या मॅच साठी. लाईन चांगली होती शेवटच्या क्षणापर्यंत. हार मानली नाही राज बस्तावने देखील आणि या मॅच मध्ये राज केलं. राज बस्तावने आणि सामना जिंकून दिला टीम मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजी या टीमला. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने